हाय फ्रेंड, तर आज आपण ना पडवळची भाजी बनवणार आहोत एकदम साध्या सोप्या पद्धतीत। तर रेसिपी आवडली ना तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर कढईमध्ये मी 1 चमचा तेल घालून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी बारीक चिरलेला कांदा घातला आहे। कांदा घालून झाल्यानंतर आपण घालायचे हिरवी मिरची। हिरवी मिरचीच्या ऐवजी तुम्ही तिखट मसाला सुद्धा घालू शकता। तर कांदा आणि मिरची घालून झाल्यानंतर मी याच्यामध्ये घालणार आहे चणा डाळ। चणा डाळ मी इथे अर्धा ते 1 तास आपण ही भिजत ठेवायची। मी इथे अर्धा तास भिजत ठेवली होती। जसं तुम्हाला वेळ असेल तशी चणा डाळ भिजत ठेवा। चांगली भिजली ना तर लवकर शिजली जाते, त्यामुळे ती भिजत ठेवायची। तर चणा डाळ मी इथे अर्धा वाटी घेतलेली आहे। तर इथे आपली डाळ घालून झाली आहे। आता मी त्याच्यामध्ये घालणार आहे हळद। हळद घालून झाल्यानंतर हे सर्व आपण ना चांगलं परतून घ्यायचं आहे आणि कधीही पडवळ नंतर घालायचं आहे, कारण पडवळ लवकर शिजलं जातं आणि डाळ शिजायला थोडी जास्त वेळ लागतो। तर आता हे आपण ना असं परतून घेऊया। त्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ। आणि ही भाजी ना वाटणाची सुद्धा बनवता येते। मी चॅनलवरती वेगळ्या पद्धतीने म्हणजेच वाटणाची आणि मसाला घालून ही भाजी अपलोड केलेली आहे। तर याच्यामध्ये मी घातलेलं आहे हे पडवळ। पडवळ घेतेवेळी एकदम कोवळं पडवळ बघून घ्यायचं, जून पडवळ घ्यायचं नाही। जून पडवळ घेतलं तर ते कडक असतं आणि ते शिजायला सुद्धा वेळ जातो। आणि ही भाजी आपण ना फक्त वाफेवरती शिजवायची आहे, याच्यामध्ये पाणी वगैरे काहीच घालायचं नाही। त्यासाठी कोवळं पडवळ बघून घ्यायचं। तर आता हे आपण ना मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला मी एक सांगते, कोकणामध्ये ना तर ही भाजी ना प्रत्येकाच्या घरी गणपतीसाठी आवर्जून केली जाते आणि खूप छान लागते आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीत पण आहे आणि घरी असलेल्या साहित्यामध्ये। तर ही भाजी आता आपण ना मिक्स करून झाल्यानंतर ही झाकून ठेवायची आहे। झाकून ठेवून ना आपण ती शिजवून घ्यायची। आता इथे पाहू शकता 10 ते 15 मिनिटांमध्ये ही भाजी तयार होते। तर आपली भाजी तयार झालेली आहे आणि बघा याच्यामध्ये मी ओलं खोबरं सुद्धा घातलेलं आहे। ओलं खोबरं तर याच्यात घालायचंच, मग अतिशय सुंदर अशी ही भाजी तयार होते।